नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहतोय इयत्ता 12वी इतिहासामधील पाठ 9वा, तो म्हणजे जग निर्वसाहतीकरण. निर्वसाहतीकरण म्हणजे काय? वसाहती काढून टाकणं. म्हणजेच काय की आपण पाहिलं होतं इंग्लंडच्या वसाहती होत्या भारतावरती. भारतीयांनी लढा दिला, निकराने प्रतिकार केला आणि इंग्लंडने भारत सोडून दिला किंवा भारतावरचा हक्क सोडून दिला. इंग्रज भारतातून निघून गेले. तर याला आपण म्हणणार आहोत निर्वसाहतीकरण. ठीक आहे. वसाहती स्थापन केल्यानंतर त्या वसाहती काढून टाकणं किंवा त्याला तो आपल्या देशाचा हक्क परत मिळवणं, स्वातंत्र्य परत मिळवणं, याला आपण म्हणतो निर्वसाहतीकरण. तर भारताचं निर्वसाहतीकरण आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे, त्याचं एकीकरण पण पाहिलं. पण आता आपल्याला बघायचं आहे की जगामध्ये आशिया आणि आफ्रिका या दोन देशांमध्ये निर्वसाहतीकरण कसं झालं. सो लेट अस स्टार्ट. सगळ्यात पहिल्यांदा आपण आशियाबद्दल बघतोय. 20व्या शतकाच्या पूर्वार्धात निर्वसाहतीकरण प्रक्रियेने वेग घेतला. युरोपीय राष्ट्रांचे आपापसांमधील संघर्ष, पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध, वसाहतींमधील मतभेद या सगळ्यांमुळे निर्वसाहतीकरणाला चालना मिळाली. वसाहतवादाच्या माध्यमातून वसाहतीच्या शोषणाचे समर्थन करणे वैचारिकदृष्ट्या युरोपाला शक्य नव्हते. म्हणजेच काय, खरं तर वसाहतींमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये शोषण होत होतं आणि त्या सगळ्याचं समर्थन करणं पण शक्य नव्हतं. इंग्लंडला अमेरिकेची मदत घेणे वाचून पर्याय नव्हता आणि महात्मा गांधीजी यांच्या नेतृत्वाखाली भारतामध्ये देखील अनेक चळवळी उदयास आल्या होत्या. त्यामुळे ऑलरेडी इंग्लंडला भारतामध्ये पण लढा द्यायचा आहे किंवा भारतामध्ये पण सगळं सांभाळायचं होतं आणि त्यामुळे इंग्लंडला वास्तव्याची जाणीव झाली आणि यातूनच पुढे पहिल्या महायुद्धानंतरही काही वसाहतींना अंतर्गत स्वायत्तता देण्याची प्रक्रिया सुरू झाली. म्हणजे खरं तर महायुद्धानंतर इंग्लंडला ऑलरेडी कळून चुकलं होतं की भारतामध्ये पण आपली सत्ता आता प्रबळ नाहीये, मजबूत नाहीये आणि त्यामुळेच त्याला सत्य किंवा वास्तव कळलं होतं. निर्वसाहतीकरणास चालना मिळण्यासाठी किंवा मिळवण्यास अटलांटिक सनद कारणीभूत आहे. जगाची रचना कशी असावी या संदर्भात दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेचे अध्यक्ष फ्रँकलिन रूझवेल्ट आणि ब्रिटनचे प्रधानमंत्री विन्स्टन चर्चिल यांनी जी घोषणा दिली त्याला आपण अटलांटिक सनद असं म्हणतो. इंग्लंड अमेरिकादी दोस्त राष्ट्रांना कोणाचेही राज्य बुडवायचे नाही. युद्धोत्तर काळामध्ये होणारे जे काही राजकीय आणि भौगोलिक फरक आहेत तर ते स्थानिक लोकांच्या इच्छेनुसारच करण्यात येतील आणि जगातील सर्व लोकांना स्वयंनिर्णयाचा हक्क राहील असं त्यांनी त्या घोषणेमध्ये म्हटलं. त्यांचं असं होतं की अटलांटाचं जे आहेत म्हणजे अटलांटिक सनद जेव्हा केली गेली तेव्हा असं होतं की इंग्लंड आणि अमेरिका हे एकत्र आले होते, पण यांना कुठल्याही इतर देशांचं काही घ्यायचं नाहीये किंवा लुबाडायचं नाहीये, त्यांचं राज्य घ्यायचं नाहीये. जे काय होईल ते सगळ्या देशानुसार त्यांच्यानुसारच होणार आहे. ठीक आहे. असं त्यांचा एक करार होता. सो पहिल्या महायुद्धामध्ये जर्मनी आणि तुर्कस्तान या राष्ट्रांचा पराभव झाला आणि या राष्ट्रांच्या वर्चस्वाखाली असणाऱ्या ज्या काही वसाहती आहेत तर त्यांच्या शासन संस्थेमध्ये राष्ट्रसंघाने विश्वस्त पद्धत आणली. राष्ट्रसंघ आपण पाहिलं होतं की पहिल्या महायुद्धानंतर दुसरं महायुद्ध होऊ नये आणि राष्ट्रांमधला जे काही युद्ध वगैरे जे पण मतभेद वगैरे असतील किंवा ज्या समस्या असतील त्या आपापसात शांततेच्या मार्गाने सोडवल्या जाव्यात. इंग्लंड आणि फ्रान्स या राष्ट्रांना विश्वस्त म्हणून कार्य करण्यास सांगितलं. म्हणजे इंग्लंड आणि फ्रान्स यांच्या हातामध्ये राष्ट्रसंघाचा पूर्ण कारभार होता. भारतापाठोपाठ सायप्रस, माल्टा हे देश पण स्वतंत्र झाले. 1971 मध्ये ब्रिटनने इराणच्या आखातातून सैन्य काढून घेतले आणि पुढे सिंगापूरमधून इंग्लंड बाहेर पडले. ठीक आहे. म्हणजे सिंगापूर मधल्या ज्या काही इंग्लंडच्या वसाहती होत्या तर त्या आता काढून टाकलेल्या आहेत. फ्रेंच प्रभुत्वाखाली इंडोचायना, मोरोक्को, ट्युनिशिया, अल्जेरिया स्वतंत्र झाले. 20व्या शतकाच्या अखेरीसपर्यंत दक्षिण आफ्रिका सुद्धा स्वतंत्र झाला होता. वसाहतवाद संपुष्टात येऊन हळूहळू निर्वसाहतीकरण घडू लागले होते आणि हे घडून येण्यास संयुक्त राष्ट्रे ही संघटना कारणीभूत ठरते. कशी ती आपण पुढे बघणार आहोत. स्टार्टिंग विथ मालदीव्स किंवा मालदीव. मालदीवमध्ये 1507 मध्ये पोर्तुगीजांनी प्रवेश केला. तेव्हापासून मालदीव गोव्यातील पोर्तुगीजांकडे खंडणी पाठवू लागले. म्हणजेच काय, खरं तर खंडणी पाठवणं म्हणजे ठराविक अमाऊंट जी आहे तर ती देत होते. 1573 मध्ये पोर्तुगीजांची सत्ता मलबार येथील मुहम्मद ठाकूर फानू अल आझम याने संपुष्टात आणली आणि तो सुलतान झाल्यावर त्याने डचांशी करार करून या बेटाची जबाबदारी डचांकडे सोपवली. म्हणजे आधी कोण होते? पोर्तुगीज होते. मग कोण आले? डच आले आणि तेव्हापासून मालदीवचा सुलतान डचांची सत्ता असणाऱ्या श्रीलंकेकडे म्हणजे सिलॉनकडे खंडणी पाठवू लागला. त्यानंतर हा प्रदेश ब्रिटिशांनी ताब्यात घेतला. सो आधी पोर्तुगीज, मग डच, मग ब्रिटिशांनी येथे हवाई तळ आणि रेडिओ केंद्र उभारले. ब्रिटिशांनी भात शेती करण्यासाठी भारतातील मजूर येथे नेले आणि 26 जुलै 1965 रोजी कोलंबो येथे झालेल्या करारानुसार मालदीवला स्वातंत्र्य मिळालं. कोणापासून? आता इंग्रजांपासून. फायनली कोण होते? इंग्रज होते. नेक्स्ट आहे श्रीलंका.
ब्रिटिशांनी श्रीलंका म्हणजे सिलॉन जे की त्याचं नाव आहे येथे 1798 ते 1948 पर्यंत राज्य केलं. 1798 ते 1948 पर्यंत. डच आणि पोर्तुगीज यांचा पराभव करून ब्रिटिशांनी श्रीलंका ताब्यात घेतलं. म्हणजे आधी डच आणि इंग्रजांच्या अधिपत्याखाली होतं, त्यानंतर आलं ब्रिटिशांकडे. ब्रिटिश सत्तेविरोधात श्रीलंकेमध्ये उठाव झाले. श्रीलंकेमध्ये कॉफी लागवडीच्या क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी ब्रिटिशांनी अनेक तमिळ मजूर दक्षिण भारतातून नेले. मग त्याच्यामध्ये कॉफी, चहा, रबर, नारळ यांच्या उत्पादन व विक्रीमध्ये ब्रिटिशांनी व्यापारी वर्चस्व मिळवले. ब्रिटिशांनी कोलंबो हे जागतिक बंदर म्हणून नावारूपास आणले. खरं तर श्रीलंकेमध्ये आधी फक्त श्रीलंकन लोक राहायचे, त्याच्यानंतर तिथे तमिळ लोक पण आले. त्याच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट निर्माण झाले, जे तमिळ मजूर आणले होते ते आणि मग श्रीलंकन यांच्यामध्ये, आणि त्यासाठी पण ब्रिटिशर्स किंवा इंग्रजच कारणीभूत ठरले होते. श्रीलंकेमध्ये ब्रिटिशांनी महाविद्यालये, विद्यापीठे स्थापन केली आणि बौद्ध धर्माच्या अभ्यासाला प्रोत्साहन दिले. 1948 मध्ये श्रीलंका हा देश ब्रिटिश वर्चस्वातून पूर्णपणे मुक्त झाला. आणि म्हणजे साधारणतः मालदीव्स पण आणि श्रीलंका पण आपण पाहायचं म्हटलं तर आता ब्रिटिशांच्या अधिपत्यातून बाहेर आलेले आहेत. नेक्स्ट आहे म्यानमार, किंवा त्याला आपण ब्रह्मदेश पण म्हणायचो आधी. इसवी सन 1599 मध्ये पोर्तुगीजांनी म्यानमारच्या राजाचा पराभव केला आणि या पराभवामुळे पोर्तुगीजांना म्यानमारमध्ये प्रवेश करणे सोपं झालं. इसवी सन 1611 मध्ये म्यानमारमधील विविध राजघराण्यांनी एकत्र येऊन पोर्तुगीजांचा पराभव केला. सो साधारणतः आपण पाहायचं म्हटलं तर म्यानमारमध्ये पण पोर्तुगीजांचंच राज्य आहे. सेम विथ मालदीव्स आणि सेम विथ श्रीलंका, डच आणि पोर्तुगीज आहे सगळ्या ठिकाणी. आणि मग अर्थात त्यांचा पराभव करून त्या ठिकाणी इंग्रजांनी आपल्या वसाहती निर्माण केल्या. पुढे त्यांनी विस्तारवादाचा आश्रय घेऊन मणिपूर आणि आसामच्या भागावर ताबा मिळवला. ब्रिटिशांच्या अंमलाखालील प्रदेशास धोका उत्पन्न झाल्यामुळे ब्रिटिश आणि म्यानमार यांच्यात 3 युद्ध झाली. 1826च्या पहिल्या युद्धामध्ये ब्रिटिशांनी म्यानमारचा पराभव केला आणि अर्थात मग ब्रिटिशांचं राज्य आलं. आसाम, मणिपूर ही राज्ये ब्रिटिशांनी जिंकून घेतली. दुसऱ्या युद्धात पण म्यानमारचाच पराभव झाला आणि त्या दरम्यान फ्रान्सने म्यानमारमधील अप्पर बर्मा या भागाचा ताबा घेतला. तिसऱ्या युद्धामध्ये इंग्लंडने मंडाले या भागाचा ताबा घेतला आणि पुढे ब्रिटिशांनी संपूर्ण म्यानमार आपल्या वर्चस्वाखाली आणले. म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर श्रीलंका असेल, म्यानमार असेल किंवा भारत आहेच पूर्ण, आणि त्यासोबतच मालदीव, हे सगळंच जो काही आसपासचा प्रदेश आहे तर ते ब्रिटिश जिंकून घेत होते. ब्रिटिशांनी म्यानमार ब्रिटिश भारताचा एक प्रांत म्हणून भारतामध्ये समाविष्ट केला आणि त्यानंतर 1935च्या कायद्यानुसार म्यानमार भारतापासून वेगळा करण्यात आला. ब्रिटिशांनी म्यानमारला स्वयंशासनाची मुभा दिली, म्हणजे ते स्वतः त्यांचं शासन वगैरे चालवू शकतात. आणि 1937 नंतर ऑंग सान यांच्या नेतृत्वाखाली बर्मी लोकांनी बर्मा इंडिपेंडन्स आर्मी ही संघटना उभारली. त्यांनी दुसऱ्या महायुद्ध काळामध्ये जपानला सहकार्य केलं. म्यानमारमध्ये ब्रिटिशांची पीछेहाट होऊ लागली आणि 1945 मध्ये ब्रिटिशांनी अमेरिकेच्या सहकार्याने म्यानमारमध्ये पुन्हा एकदा सत्ता मजबूत केली आणि देश सांभाळायचा असेल तर लोकमताकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, हे ब्रिटिशांना आता कळलं होतं. ठीक आहे. आणि 4 जानेवारी 1948 रोजी ब्रिटिशांनी म्यानमारला पण स्वातंत्र्य दिलं. सो 48 लाच श्रीलंका पण आहे स्वातंत्र्य झालेलं आणि म्यानमार पण आहे. सो लक्षात ठेवायला इझी आहे. नेक्स्ट आहे निर्वसाहतीकरण, आता आफ्रिकेमधलं. 1950 ते 1965 या 15 वर्षांच्या अवधीमध्ये आफ्रिकेतील वसाहतींनी परकीय वसाहतवाद्यांचे वर्चस्व झुगारून टाकले. युरोपीय वसाहतवादी राष्ट्रांनी लादलेली जी काही शिक्षण पद्धत आहे तर ती परकीय होती आणि या शिक्षण पद्धतीमधून शिकून तयार झालेले नेते वसाहतींना लाभले. या शिक्षण पद्धतीमुळे अमेरिकन स्वातंत्र्य लढा, फ्रेंच राज्यक्रांती, राष्ट्रवाद यांचे ज्ञान आफ्रिकेतील लोकांना झाले आणि त्यातूनच त्यांच्यामध्ये राष्ट्रीयवादाची, म्हणजे आपल्या आफ्रिकेला स्वतंत्र करण्याची भावना निर्माण झाली. दुसऱ्या महायुद्धानंतर आफ्रिकेतील राष्ट्रवादाला अधिकच चालना मिळाली. इंग्लंड आणि फ्रान्सने आफ्रिकन वसाहतींना हळूहळू काही अधिकार द्यायला सुरुवात केली होती आणि त्यातूनच मग त्यांना असं वाटू लागलं की आपला आफ्रिका आता स्वतंत्र झाला पाहिजे. बांडुंग परिषद. भारताने 1947 मध्ये पहिली आशियाई परिषद घेतली आणि त्या परिषदेमध्ये आशियातील 25 राष्ट्रांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. या परिषदेमध्ये झालेल्या चर्चेतून आशियाई प्रादेशिकत्वाची संकल्पना, म्हणजे आशियाच्या प्रदेशाविषयी लोकांच्या मनामध्ये जे काही प्रेम आहे, आदरभावना आहे तर ती आकारास आली. आशियातील जनतेचे प्रश्न, आशियाच्या समस्या, आर्थिक आणि सांस्कृतिक समस्यांकडे लक्ष वेधणं आणि परस्पर सहकार्यावरती भर देण्याविषयी विचारविनिमय झाला. या पार्श्वभूमीवरती 1955 मध्ये इंडोनेशियातील बांडुंग येथे पहिली आशियाई आणि आफ्रिकन राष्ट्रांची परिषद भरली या सगळ्या मुद्द्यांवरती डिस्कशन करण्यासाठी. आणि या परिषदेमध्ये आफ्रो आशियाई जनतेच्या प्रश्नांची चर्चा, जागतिक शांततेस प्राधान्य आणि सहकार्य करणं याच्यावरती भर देण्यात आला. ठीक आहे. नेक्स्ट आहे आफ्रिकी ऐक्य कल्पना.
आफ्रिकी ऐक्याचा विचार प्रथम विल्यम्स याने मांडला आणि त्याने लंडनमध्ये 1900 मध्ये पहिली अखिल आफ्रिका ऐक्य परिषद भरवली. म्हणजे आफ्रिकेमधल्या सगळ्या लोकांनी, सगळ्या प्रांतांनी एकत्र आलं पाहिजे. या परिषदेस हजर असणाऱ्या W.E.B. ड्युबा या कृष्णवर्णीय नेत्याने या कल्पनेस पहिल्या महायुद्धानंतर चालना दिली. 1919 मध्ये पॅरिस येथे झालेल्या अखिल आफ्रिका ऐक्य परिषद भरवली गेली होती आणि त्याच्या पुढाकाराने पुढे आणखी काही परिषदा भरवण्यात आल्या. यातूनच आफ्रिका खंडामध्ये आफ्रिकी ऐक्याची कल्पना लोकांच्या मनामध्ये रुजू झाली आणि या संदर्भामध्ये 1945 ला मँचेस्टर येथे परिषद भरली होती आणि या परिषदेमध्ये आफ्रिकी नेत्यांचा पण सक्रिय असा सहभाग होता. आता हे तर ठीक आहे की आफ्रिकेमध्ये आधीची स्थिती कशी होती, त्यानंतर ऐक्य भावना कशी निर्माण झाली. आता ह्याचं निर्वसाहतीकरण कसं झालं. 1914 ज्यावेळेस पहिलं महायुद्ध सुरू झालं होतं, तेव्हा लायबेरिया आणि इथिओपिया वगळता संपूर्ण आफ्रिका खंड युरोपीय राष्ट्रांच्या सत्तेखाली होता. पहिल्या महायुद्धादरम्यान सहभागी असलेल्या राष्ट्रांच्या वसाहती आफ्रिकेमध्ये असल्याने अप्रत्यक्षरित्या आपण बघितलं की ब्रिटिशच राज्य करत होते आणि ब्रिटिश इन्क्लूड होतेच त्या युद्धामध्ये, पहिल्या महायुद्धामध्ये. त्याच्यामुळे इनडिरेक्टली का होईना आफ्रिका पण त्याच्यामध्ये इन्क्लूड झालं होतं. पहिले महायुद्ध सुरू होताच इंग्लंड व फ्रान्स यांनी जर्मनीच्या ताब्यामध्ये असणाऱ्या आफ्रिकन वसाहती जिंकून घ्यायला सुरुवात केली. महायुद्धामध्ये जर्मनीचा पराभव झाला आणि जे त्या राष्ट्रांना पराभूत राष्ट्रांच्या ताब्यामधील वसाहती आपल्या ताब्यात घेण्याची इच्छा झाली आणि अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी या प्रसंगी पुढील भूमिका मांडली. त्यांच्या म्हणण्यानुसार जे त्या राष्ट्रांनी, म्हणजे जे राष्ट्र जिंकलेले आहेत, विश्वस्त या नात्याने वसाहती सांभाळणं योग्य होतं. वसाहतींना निर्णयाचा अधिकार मिळणं अतिशय आवश्यक आहे आणि राष्ट्रसंघाने परस्पर सामंजस्याने असं ठरवलं की 1919 मध्ये ब्रिटन, फ्रान्स आणि बेल्जियम हे 3 राष्ट्रांनी आफ्रिकेमधील जर्मन वसाहती आपापसात वाटून घ्याव्यात. कारण जर्मनीचा पराभव झाला होता, त्याच्यामुळे ज्या काही वसाहती आहेत त्या जर्मनीच्या ताब्यातून आता बाहेर येणार आहेत, म्हणजे निघणार आहेत आणि जर्मनीच्या विरुद्ध जे काही देश किंवा राष्ट्र लढत होते त्यांना आता ते समभागात वाटून घ्यायचे आहेत. या वसाहतींच्या राज्यकारभारामध्ये देखरेख ठेवण्यासाठी राष्ट्रसंघाने 11 सदस्यांचे एक स्थायी मंडळ नेमलं होतं. 1920 मध्ये केप कॉलनी, नाताळ, ऑरेंज फ्री स्टेट, ट्रान्सवाल या 4 ब्रिटिश वसाहतींचे एकत्रीकरण होऊन त्याचं दक्षिण आफ्रिका हे राज्य निर्माण झालं. परंतु त्यांच्यावरील गोऱ्या लोकांचं वर्चस्व काही संपलं नव्हतं, कारण अर्थात याच्यावरती राज्य करणारे तर गोरेच लोक होते. त्याच्यामुळे ते नेहमीच जे कृष्णवर्णीय लोक आहेत त्यांच्यावरती अत्याचार करणं असेल किंवा त्यांना कमी लेखणं असणार, त्यांच्यावरती बहिष्कार करणं, त्यांचे अधिकार काढून घेणं, या सगळ्या गोष्टी घडत होत्या. दुसऱ्या महायुद्धाच्या अगोदर इजिप्त स्वतंत्र झालं आणि त्यानंतर लिबिया, ट्युनिशिया, मोरोक्को, अल्जेरिया आणि घाना ही राज्ये एका पाठोपाठ एक स्वतंत्र झाली. 20व्या शतकाच्या उत्तरार्धात मध्य आफ्रिकेतील आयव्हरी कोस्ट, मॅडागास्कर, माली यांसारख्या एकूण 12 फ्रेंच वसाहती स्वातंत्र्य झाल्या आणि त्याचबरोबर संयुक्त राष्ट्राच्या विश्वस्त मंडळाच्या देखरेखीखाली कॅमेरून, सोमालिया इत्यादी वसाहती पण युरोपीय राष्ट्रांच्या वर्चस्वाखाली स्वतंत्र झाल्या. या सगळ्या राष्ट्रांपैकी अल्जेरियाला मात्र कडवा संघर्ष करावा लागला. 1962 मध्ये सर्वमताच्या आधारावर अल्जेरियाला स्वातंत्र्य मिळालं आणि टांगानिका व झांझिबार यांचे टांझानियन संयुक्त प्रजासत्ताक या नावाने एप्रिल 1964 मध्ये एकत्रीकरण झालं. म्हणजे हे सगळे देश आता जे की तुम्ही बघितलं असेल कधीतरी दक्षिण आफ्रिकेचा मॅप, तर त्याच्यामध्ये पाहायला मिळते की अनेक लहान लहान देश जे आहेत ते आपल्याला बघायला मिळतात. बिकॉज ऑफ दिस, कारण याच्यामध्ये खूप वसाहती होत्या. वेगवेगळ्या वसाहती आहेत, फ्रेंच आहे, जर्मनचे आहेत, आपल्या इंग्लंडचे आहेत. सो सगळ्यांच्या वसाहती असल्यामुळे अनेक लहान लहान राष्ट्र जी आहेत तर ते तयार झाली होती आणि मग ज्या पद्धतीने ते स्वतंत्र होत गेली त्या पद्धतीने ती एका ठिकाणी यायला लागली आणि त्याच्यामुळे खूप सारी अशी राष्ट्र आहेत लहान लहान आपल्याला बघायला मिळत आहेत. दुसऱ्या महायुद्धाच्या अगोदरच्या काळामध्ये इटलीने इथिओपिया, लिबिया जिंकलं आणि हा प्रदेश स्वतःच्या साम्राज्याला जोडला. मुसोलिनी या इटलीच्या हुकुमशहाने लिबिया आणि इथिओपिया या प्रदेशामध्ये इजिप्त व ब्रिटिश वसाहतींवरती हल्ला केला होता. दुसऱ्या महायुद्धामध्ये आफ्रिकेतील युद्धक्षेत्राचा विस्तार उत्तरेमध्ये मोरोक्को व लिबियापासून पूर्वेस इथिओपिया आणि सिमालिलँड पर्यंत होता. इटलीमुळे आणि जर्मन सेनापती रोमेल यांच्या चढाईमुळे ब्रिटिशांच्या आफ्रिकेतील साम्राज्यास धोका निर्माण झाला आणि यावेळी ब्रिटिश सैन्यामध्ये सामील असणाऱ्या भारतीय सैनिकांनी पराक्रमाची शर्थ केली. आफ्रिकेमध्ये ब्रिटिश सैन्याने इटली आणि जर्मनीच्या संयुक्त फौजांना मागे हटवलं आणि 1945 मध्ये जेव्हा दुसरं महायुद्ध संपलं तेव्हा जर्मनी आणि इटलीला आपल्या ज्या काही आफ्रिकेमधल्या वसाहती आहेत तर त्या गमवाव्या लागल्या. त्यानंतर दुसरे महायुद्ध संपताच निर्वसाहतीकरणास अजूनच वेग आला
आणि आशिया आफ्रिका खंडामध्ये स्वतंत्र चळवळीचे वारे वाहू लागले आणि या खंडामध्ये लोकांच्या मनामध्ये आपलं राष्ट्र स्वतंत्र असावं ही जागरूकता वाढू लागली आणि दोन्ही खंडामधले बरेचसे देश जे आहेत ते स्वतंत्र झाले. या राष्ट्रांकडे अमेरिका, रशिया यांचं लक्ष होतंच आणि या नव्याने तयार झालेल्या राष्ट्रांना आपल्या गटामध्ये सामील करून घेण्याची स्पर्धा होती. अमेरिकेला वाटायचं की ते आपल्या गटामध्ये यावेत सो दॅट ते महासत्ताच राहतील किंवा रशियाला वाटायचं की ते आपल्या गटामध्ये यावेत आणि दोघांची विचारसरणी जी आहे देशांची तर ती कम्प्लिटली डिफरंट आहे. तर पुढील पाठामध्ये आपण हे जे यांच्यामधलं चढाओढ आहे अमेरिका आणि रशियामधलं याच्यामुळे शीतयुद्ध कसं काय झालं आणि त्याचे परिणाम भारतावरती आणि इतर देशांवरती कसे होत गेले हे बघणार आहोत. खरं तर शीतयुद्ध म्हणजे काय हा खूप इंटरेस्टिंग शब्द आहे आणि त्याच्या मागचं कारण, परिणाम हे सगळंच खूप विस्तृत आपण पाहणार आहोत पुढच्या पाठामध्ये. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.